नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता अण्णा आणि मालती घरी आलेली असतात. लगेच लीना त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा अण्णा बोलतात, खूप दिवसांनी आज चहा गोड लागणार आहे. तेव्हा लगेच मालती बोलते, हो खरंच आज आनंदीला बरं वाटतंय म्हणून बरं झालं. तेव्हा आता लगेच तिथे मनोज येतो आणि म्हणतो, कशी आहे आता आनंदी? तेव्हा लगेच अण्णा बोलतात, आता ठीक आहे. आणि हो, तुम्ही दोघे पण एकदाच जाऊन या. तेव्हा लगेच लीना विचारते, पण सार्थक सर कसे? त्यांनी आनंदीसाठी खूप काही केलंय. ते लोटांगण घालत मंदिरापर्यंत गेले आणि त्यांचीच प्रार्थना आज देवाने ऐकली. तेव्हा लगेच अण्णा बोलतात, हो अगं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच त्यांच्या या सगळ्यामुळेच देवाने त्यांचं ऐकलं आणि आनंदीला बरं केलं. तेव्हा लगेच आता मालती बोलते, खरंच आपली आनंदी नशीबवान आहे. एवढं प्रेम करणारा जोडीदार तिच्या नशिबात होता. आता लगेच मनोज अण्णांच्या हातात काही पैसे देतो आणि म्हणतो, हे पैसे ना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आनंदीला द्या. कसं आहे ना, सार्थक सरांवरती सगळा भार नको. आजपर्यंत मी आनंदीचा फक्त रागराग करतच आलोय, पण आता मला सगळं काही समजलंय. ती माझी छोटी बहीण आहे, त्यामुळे हे माझं कर्तव्यच आहे आणि त्यामुळेच मी हे पैसे देतोय आणि तेवढाच माझा थोडासा हातभार. तेव्हा लगेच अण्णा बोलतात, नाही नको, या सगळ्याची काही गरज नाही रे, तू नको देऊ पैसे. तेव्हा लगेच मनोज बोलतो, प्लीज अण्णा, हा तिचा हक्क आहे, त्यामुळे घ्या ना. आता अण्णा लगेच मनोजची समजूत काढत म्हणतात, अरे मागच्या वेळेसच सार्थक सरांनी आपले पैसे घेतले नाही, लीनाकडे मागे पाठवले होते आणि मग ते आता कसे पैसे घेतील? आणि आनंदीला पैशाची गरज नाहीये, तिला आपल्या माणसांची, आपल्या प्रेमाची गरज आहे. तेव्हा लगेच मनोज बोलतो, हो मी आजपर्यंत आनंदी बरोबर खूप वाईट वागलोय. मी खरं तर तिच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं, तिची साथ द्यायला हवी होती, पण मी तिचा सतत राग करत राहिलो, पण आता नाही. नंतर इकडे आता हॉस्पिटलमध्ये सार्थक आपल्या स्वतःच्या हाताने आनंदीला ॲपल खाऊ घालत असतो. तेव्हा आनंदी म्हणत असते, बाद झालं ना सर, सारखं सारखं काय खाऊन घे खाऊन घे, मी काय लहान आहे का, मी माझ्या हाताने खाते. तेव्हा सार्थक बोलतो, नाही आता फक्त आरामच आरामच करायचा आहे, मी माझ्या हाताने भरवतो. असे म्हणून आता सार्थक लगेच आनंदीला स्वतःच्या हाताने ॲपलची फाक भरवत असतो आणि चावून चावून खा असे लहान मुलांसारखं सांगत असतो. आता मात्र प्रेमानेच आनंदी हसत सार्थककडे बघत असते. त्यानंतर मग आता सार्थक स्वतःच्या हाताने आनंदीचे केस विंचरत असतो. तर आनंदी आता आरशामध्ये सार्थकचा चेहरा सारखा एकटक प्रेमाने बघत असते आणि स्वतःच गालातल्या गालात हसत असते. तर इथे सार्थक प्रेमाने आनंदीची वेणी घालतो. आता मात्र त्याच्या वेणीवरती त्यालाच हसू येत असतं, कारण एवढी खास काही त्याला वेणी जमलेली नसते. मग आता लगेच तो आनंदीच्या वेणीचा फोटो काढतो. तर इथे आनंदी मात्र सार्थकचं सारखं कौतुक करत असते. तेव्हा सार्थक आनंदीला बोलतो, बाद झाला, तुम्ही जास्त कौतुक करू नका, एवढी पण काही खास आलेली नाहीये ती. आता लगेच सार्थक आनंदीचे केस सावरतो आणि तिला खाली झोपवतो आणि म्हणतो, आनंदी, तुम्हाला डॉक्टरने ना जास्त झोप घ्यायला सांगितली, आराम करा बरं, तुम्ही झोपा. तेव्हा आनंदी बोलते, सर मला ना झोपच येत नाही, तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा किंवा गाणं किंवा कविता म्हणा ना, मी तुमची डायरी वाचली आहे. मग आता लगेच सार्थक लाजू लागतो आणि म्हणतो, हो मी गाणं म्हणू शकतो, पण हसायचं नाही आहे मला. तेव्हा आता आनंदी म्हणते, नाही हसणार, प्लीज सर म्हणा ना. मग आता लगेच सार्थक आनंदीसाठी एक सुंदर असं गोड गाणं म्हणत असतो. आता मात्र ते गाणं ऐकता ऐकता आनंदी झोपायला लागलेली असते, तिने डोळे बंद केलेले असतात. तेव्हा आता सार्थक आनंदीकडे प्रेमानेच बघत असतो. तर इथे आता हॉस्पिटलच्या बाहेर रेश्मा अंशुमनला भेटलेली असते. तेव्हा अंशुमन म्हणतो, तुम्ही आतमध्ये सगळं काही रोखून धरा, मग काय करायचंय तर मी बघून घेते. तर आता लगेच इथे अंशुमन त्याच्या तोंडाला मास्क लावतो आणि आता तो हॉस्पिटलमध्ये घुसलेला असतो. त्यानंतर इथे वर्तकांच्या घरी सर्वजण आता जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात. अण्णा मात्र आनंदीचाच विचार करत असतात आणि म्हणत असतात, देवाने पण आनंदीचं असं का केलं, तिने कधीही कुणाचं वाईट केलं नव्हतं, सतत आपल्या आई अण्णाचा विचार करत राहिली, दादाला वाईट वाटेल का म्हणून स्वतःचं जीवन झुरत राहिली, पण फक्त सार्थक सरामुळे तिच्या आयुष्यात आनंद आला, सुख आलंय. लगेच नियतीने हे सगळं काय घडून आणलं. तेव्हा आता मनोज लगेच अण्णांना सावरतो आणि म्हणतो, हे बघा अण्णा, सगळं काही नीट होईल, तुम्हीच म्हणता ना, चढ गेल्यानंतर उतार येतो आणि अंधार गेल्यानंतर लगेच उजेड येतो. मग आता सगळं काही सुख आनंदीच्या आयुष्यात येणार आहे, अशी आता मनोज अण्णांची समजूत काढत असतो. तेवढ्यात लगेच शेजारच्या सावंत काकू तिथे येतात.
घरात आल्यानंतर सावंत काकू लगेच मालतीला विचारू लागतात. मालतीताई, काय हो, तुमच्या आनंदीचं आता कसं आहे, बरं आहे ना? काय म्हणे तिच्या जीवावरती बेतलंय. तेव्हा लगेच अण्णा म्हणतात, हो, पण आता ती बरी आहे. तेव्हा लगेच सावंत काकू बोलतात, खरंच आनंदीने हे सगळं निभावून नेलं. दुसरं कोणी असतं तर हे निभावलं नसतं. आता सावंत काकू लगेच आनंदीचं खूप खूप असं कौतुक करत असतात. आता त्यांचं हे बोलणं ऐकताच अण्णा लगेच म्हणतात, अरे बापरे, सावंत काकू, आज चक्क तुम्ही आनंदीचं कौतुक करताय. तेव्हा लगेच सावंत काकू बोलतात, जे खरं आहे तेच बोलते मी. आणि हो, तुम्हाला कसलीही गरज लागली तरी आम्हाला सांगा, आम्ही नक्की येऊ. असे म्हणून आता सावंत काकू लगेच तिथून बाहेर जातात. मग अण्णाही लगेच इथे जेवायला बसलेले असतात. त्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये सार्थकने थापडून थापडून आनंदीला झोपी लावलेलं असतं. तेवढ्यात लगेच रेश्मा तिथे येते आणि ते मोठ्याने सार्थकला आवाज येते. तेवढ्यात सार्थक लगेच उठून बाजूला होतो आणि म्हणतो, शांततेत शांततेत, आत्ता झोपल्यात त्या. सार्थक लगेच रेश्मावरती ओरडतो, रागवतो. तेव्हा लगेच रेश्मा म्हणते, अरे मी तर आनंदीला भेटायला आले होते. तेव्हा सार्थक म्हणतो, हो का? तिथे मंदिरात तर मला काय काय बोलत होती, हे सगळं कशासाठी करतोय, याचा काहीच उपयोग नाही असं म्हणत होती ना. तेव्हा लगेच रेश्मा बोलते, खरंच त्यावेळेस ना, तुझं ते सगळं वागणूक बघून मला खूप भीती वाटत होती आणि काय होईल हेही सांगता येत नव्हतं. पण प्लीज आपण जरा बाहेर जाऊन बोलूया का, नेमकं काय झालं होतं ते. रेश्मा लगेच सार्थकचा हात ओढतच जबरदस्तीने त्याला बाहेर आणते. तर बाहेर आल्यानंतर इथे शकू फोनवरती बोलत असते. मग सार्थक लगेच शकूला बोलतो, मी जरा वेळ इथे बाहेर आलोय, तू आनंदीजवळ जाऊन थांब. मग आता शकू आतमध्ये निघालेली असते. तर आता सार्थकला बाहेर आलेलं बघून लगेच ऑडबॉयमध्ये असलेला अंशुमन आतमध्ये जायला लागतो. तेवढ्यात त्याची धडक बेनारेंना होती. बेनारे मात्र आता अंशुमनच्या चेहऱ्याकडे बघू लागतात. त्याने मास्क लावलेला असतो. आता मात्र एक वेळ अंशुमन खूपच घाबरून जातो. आता लगेच तो घाईनेच तिथून पळ काढतो. तर बेनारे विचार करू लागतात, या माणसाला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. तरी ते आता शकू आनंदीजवळ येऊन बसलेली असते. तेवढ्यात आता अंशुमन लगेच आनंदीच्या रूममध्ये येतो आणि आवाज बदलून शकूला बोलतो, की डॉक्टर चेकअपसाठी येत आहेत, प्लीज तुम्ही बाहेर जाल का. मग आता शकू ही होकार देते आणि तिथून बाहेर जाते. मग अंशुमन लगेच दरवाजा बंद करतो आणि हातातील काठी फेकून देतो. आणि आता आनंदी समोर येऊन म्हणत असतो, आनंदी, तू माझ्या आयुष्याचं वाटोळ केले, माझं लग्न मोडले आणि आता त्या सार्थक बरोबर सुखाने जगणार आहे तू. समोरच असणारी उशी तो हातात घेतो आणि आनंदीच्या चेहऱ्यावरती दाबणार तेच लगेच कोणीतरी आल्याची चाहूल त्याला लागते आणि तो पडद्यामागे ती उशी घेऊन तसंच लपून बसतो. तेवढ्यात आता डॉक्टर आनंदीचा चेकअप करण्यासाठी आलेले असतात. तर आता रागानेच अंशुमन हे पडद्याआडून डोकावून बघत असतो. तरी ते बाहेर शकूला बघितल्यानंतर सार्थक बोलतो, शकू, मी तुला आनंदीजवळ थांबायला सांगितलं होतं ना. तेव्हा लगेच शकू बोलते, मी थांबले होते सर, पण तेवढ्यात डॉक्टर चेकअप करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर इकडे लगेच ना झोपेतून डचकूनच उठतात आणि जोरात आनंदी असे ओरडत असतात. तेव्हा लगेच आता मालती म्हणते, "अहो काय झालं, एवढे का घाबरलायत? नका काळजी करू, आनंदी ठीक असेल." तेव्हा लगेच अण्णा बोलतात, नाही नाही, मला सार्थक सरांना फोन करून बघावंच लागेल. मग आता अण्णा लगेच सार्थक सरांना फोन लावतात. तर सार्थक म्हणतो, अहो अण्णा, तुम्ही कसलीही काळजी करू नका, आनंदी एकदम ठीक आहे. मग आता मालती लगेच अण्णांना म्हणते, मी म्हणत होते ना, कसली काळजी करू नका. तेव्हा लगेच अण्णा बोलतात, नाही ग मालती, खरंच मनाला खूप रुकरुक वाटते. देव आता आणखीन काही नवीन संकट तर टाकणार नाही ना आनंदीच्या आयुष्यात. तेव्हा लगेच मालती बोलते, आता तुम्ही कसलीही काळजी करू नका, सार्थक सर म्हटले ना ती ठीक आहे, मग झोपा बरं. आई सप्तशृंगी आपल्या पाठीशी आहे ना, मग कसली चिंता नाही आहे, झोपा. असे म्हणून आता मालती देवयाईकडे प्रार्थना करत असते. त्यानंतर इथे आता चेकअप झाल्यानंतर डॉक्टर बाहेर जाताच अंशुमन पुन्हा ती उशी घेऊन आनंदी जवळ येतो आणि म्हणतो, आता उशीर करून चालणार नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ते सार्थकला येऊन सांगतात, की मगाशी जो ऑड बॉय मला धडकला होता तो अंशुमन होता. आता मात्र सार्थक लगेच जोरात काय असे ओरडतो. तर शकू म्हणते, म्हणजे तो मगाशी रूममध्ये आला होता तो अंशुमनच होता. आता ते तिघेही लगेच आनंदीच्या रूमकडे धाव घेतात. तरी ते वृंदा मात्र खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते, कधी एकदा ती आनंदी गेली याची बातमी माझ्या कानावर येईल असं झालंय मला. त्यानंतर आता इथे अंशुमन लगेच ती उशी घेऊन आनंदीच्या चेहऱ्यावर दाबणार ते सार्थक तिथे आलेला असतो. आता समोरचं चित्र बघून सार्थक खूपच घाबरलेला असतो. आता लगेच अंशुमनच्या तावडीतून सार्थक आनंदीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ